बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची शेती खरडून गेलेली आहे। दर्यापूरच्या थिलोरी गावातील कपाशी सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। दिवाळीपूर्वी जर आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही तर एकही आमदार खासदार लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। अमरावती जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी ढगसदृश फुटी पाऊस झाला तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला। अक्षरशः ढगफुटी झाली की काय असं वातावरण या गावात निर्माण झालं होतं। यामुळे या गावात अनेक घरांमध्ये पाणी गेलं तर शेती जी आहे शेती पूर्णतः खरडून गेली। मी या ज्याच्या शेतात आपण पाहू शकतो की हे शेत आहे की नाला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जो नाला आहे हा नाला अक्षरशः या ठिकाणची शेती पूर्णतः खरडून गेली आणि या शेतात नाला निर्माण झाला आणि नाला तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आजही या नाल्यामध्ये आताही अर्धा 1 फूट पाणी साचलेलं आहे। पाऊस आला होता, कोणी गावात अधिकारी आले काय नुकसान झालं? मी प्रदीप धर्माळे बोलून राहिलो। हे माझं शेत 8 एकर शेत आहे। हे नाल्याकाठी आहे। नाल्याकाठी म्हणजे नाल्याचं पाणी बाजूनं पाहिलं पूर्ण शेतात माझे ते नाल्याचं पाणी घुसलं, खरडून गेलं। म्हणजे माती असे खोरे पडले आहे। म्हणजे पराठी म्हणजे पूर्ण जे म्हणजे 70-80% निस्तानभूत झालेली आहे। मग याच्यावर आम्ही आता याच्यावर काय करा का आम्हाला सरकारनं याची समजा किती काही मदत दिली आमचं हे भरपूर निघत नाही। हे म्हणजे कसं आता आमच्या शेतीला समजा एवढा मोठा पैसा लागू आणि गव्हर्नमेंटचे आम्हाला पैसा आला ते 13,000 रुपये आम्हाला 8 एकराला आले। 13,000 रुपये आमचे म्हणजे कायलेच एका कोपऱ्याची हे भेटणार नाही। काल जे पाऊस आला तर कोणी शासकीय अधिकारी गावात आला काय? आमच्या इथं एवढे मोठे सरकारी अधिकारी आहेत, खासदार आमदार आमच्या एरियातले, परंतु आजपर्यंत बळवंता भाऊ आमचे भाचे लागतात। खासदार वेगळे तो जाऊदा विषय, पण आजपर्यंत साधा आम्हाला फोन पण आला नाही। पण आमच्या गाव असून आमच्या गावात पण आले नाही। तसेच गजानन भाऊ लवटे त्यांच्यासोबत आम्ही 1 महिना 2 व्हीलरनं पुढं प्रचाराला फिरलो, पण त्यांनी पण आमच्या गावाला दर्शन दिलं नाही, साधा आम्हाला फोन पण केला नाही। याच्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचं भयंकर दुःख वाटून राहिलं। दिवाळीपूर्वी जर मदत शेतकऱ्याच्या खात्यात दिली नाही तर या गावात आमदार खासदारांना गावबंदी केली जाईल असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा, या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना समजून घ्याव्या अशी मागणी जी आहे या शेतकऱ्यांनी केलेली आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, थिलोरी, अमरावती। पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 2 लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नायगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी तसंच हिराडपुरी, नायगाव, उंचेगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे। प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे।